नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि हा आहे लेसन नंबर 5. याचं टायटल आहे इंटरचेंज ऑफ असर्टिव्ह टू इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. लेसन नंबर 5 जो आहे हा आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसच्या अंडर, जिथे आपण बघणार आहोत की असर्टिव्ह सेंटेन्सेसचं इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं आहे आणि व्हाईस वर्सा देखील बघणार आहोत की इंट्रॉगेटिव्हचं असर्टिव्ह कसं करायचं आहे. तर सुरुवात करूया. त्या अगोदर आपण असर्टिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं हे समजावून घेऊया. व्हॉट इज दॅन असर्टिव्ह सेंटेन्स? Assertive sentences, also known as declarative sentences, state facts, opinions or assertions. Assertive sentences लाच आपण declarative sentences म्हणतो. याचे दोन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, किंवा ज्याला आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह असं म्हणतो. दे आर स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट्स दॅट रिले इन्फॉर्मेशन or express thoughts clearly and डिरेक्टली. म्हणजे इथे फॅक्ट्स असतील, ओपिनियन्स असतील, असर्शन्स असतील, ते क्लिअरली आपल्याला स्टेट केलं जातं आणि सांगितलं जातं की काय सत्यता आहे, काय मत आहे किंवा काय असर्ट केलेलं आहे. अँड असर्टिव्ह सेंटेन्स एंड्स विथ अ पिरियड, म्हणजेच फुल स्टॉप ज्याला म्हणतो, अँड इट डज नॉट रिक्वायर अन आन्सर. तर काय आहे बघूया. सो द स्काय इज ब्ल्यू, असर्टिव्ह आहे. शी एन्जॉयज रीडिंग बुक्स, असर्टिव्ह. द मीटिंग स्टार्ट्स ॲट 10 AM. दे हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. आय बिलीव्ह इन हार्ड वर्क. सगळ्या याच्यामध्ये काय असर्ट केलेलं आहे, जनरल स्टेटमेंट्स आहेत. सगळे असर्टिव्ह सेंटेन्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण असर्टिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं हे इथे बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला कशाला म्हणायचं. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आपण कशाला म्हणतो हे बघूयात. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय तर बघा, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस ऑन द अदर हँड आर यूज टू आस्क क्वेश्चन्स. क्वेश्चन्स विचारण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि दीज सेंटेन्सेस सीक इन्फॉर्मेशन, क्लॅरिफिकेशन और कन्फर्मेशन. म्हणजे क्वेश्चन कशासाठी विचारला जातो तर काहीतरी माहिती घेण्यासाठी, काहीतरी क्लिअर करण्यासाठी, काही किंवा काहीतरी कन्फर्म करण्यासाठी. आता इथे कुठले वर्ड्स यूज केले जातात क्वेश्चन साठी? They typically begin with question words like who, what, where, when, why and how, or auxiliary verbs like do, does, did, is, are and can. हे सगळे यूज तिथे होतात. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क असतो. इज द स्काय ब्ल्यू, क्वेश्चन मार्क आला, ऑक्झिलरी अगोदर आलं. डज शी एन्जॉय रिडिंग बुक्स, डज आलं. वेन डज द मीटिंग स्टार्ट, परत तिथे टाइम विचारलाय. हॅव दे कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, तिथे क्वेश्चन विचारलाय. डू यू बिलीव्ह इन हार्ड वर्क, परत क्वेश्चन विचारलाय. एक लक्षात घ्या, ज्याला कुणाला इथे टेन्सेस लक्षात आले असतील त्यातले स्ट्रक्चर्स आहेत जे आहे आपण असर्टिव्हचं इंट्रॉगेटिव्ह करताना बघितलेलं आहे. तेच स्ट्रक्चर इथे यूज करायचे आहेत. तर कन्व्हर्टिंग असर्टिव्ह टू इंट्रॉगेटिव्ह काय करायचं? सगळ्यात अगोदर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स जे दिलं असेल स्टेप 1 मध्ये, आयडेंटिफाय द मेन वर्ब. म्हणजे जे आहे मेन वर्ब ते बघायचंय, मुख्य क्रियापद जे आहे ते आयडेंटिफाय करायचंय. आता बघा, फाइंड द मेन वर्ब ऑफ द सेंटेन्स. एक्झाम्पल, द स्काय इज ब्ल्यू, इज झालं मेन वर्ब. त्यानंतर काय करायचंय, प्लेस द ऑक्झिलरी वर्ब ऍट द बिगिनिंग, सुरुवातीला घ्यायचंय. इफ द सेंटेन्स ऑलरेडी हॅज एन ऑक्झिलरी, इज असेल, आर असेल, डू असेल, डज असेल, हॅव असेल, कॅन असेल, हे अगोदर घ्यायचंय सब्जेक्टच्या. द स्काय इज ब्ल्यू फक्त याच्या अगोदर घेतलं तर इज द स्काय ब्ल्यू आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. इफ नो ऑक्झिलरी एक्झिस्ट, ऍड वन, डू, डज, डीड अँड यूज बेस फॉर्म ऑफ मेन वर्ब. म्हणजेच कशामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट मधलं दिलंय. शी एन्जॉयज रीडिंग, डज शी एन्जॉय रीडिंग, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर दिलंय बघा, यूज क्वेश्चन वर्ड्स. जर गरज असेल, म्हणजे टाइम असेल, प्लेस असेल, रिझन असेल किंवा मेथड असेल, तर मग वेन असेल, वेअर असेल, वाय असेल, हाऊ असेल, हे यूज करायचं. एक्झाम्पल बघा, द मीटिंग स्टार्ट्स ॲट 10 AM. वेन टाइम दिलाय, वेन डज द मीटिंग स्टार्ट. मग आन्सर काय येईल, द मीटिंग स्टार्ट्स ॲट 10 AM. सबसेक्ट वर्ब ऍग्रीमेंट झालं पाहिजे. ऍग्रीमेंटलाच वर्ड आहे कॉन्कॉर्ड. कॉन्कॉर्ड म्हणजेच काय,
सचा सब्जेक्ट तसं वर्ब असणं गरजेचं आहे. मेक शुअर द सब्जेक्ट अँड वर्ब अग्री वेन कन्वर्टिंग. एक्झाम्पल, दे हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. हॅव दे कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, हॅव उचलायचं अगोदर टाकायचंय. इथे हॅव का घेतलंय, कारण ते हे प्लुरल आहे. बरोबर. ही हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट म्हटलं असतं तर हॅज ही कम्प्लिटेड द प्रोजेक्ट असं आपल्याला सेंटेन्स लिहावं लागलं असतं. आता बघा कुठल्या पद्धतीने आपल्याला याचं चेंज करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ फॅक्ट असर्टिव्ह, शी इज अ डॉक्टर, हे फक्त अगोदर घ्यायचंय. इज शी अ डॉक्टर क्वेश्चन मार्क. बरोबर. ओपिनियन असर्टिव्ह मध्ये चॉकलेट आईस्क्रीम इज द बेस्ट. इज चॉकलेट आईस्क्रीम द बेस्ट क्वेश्चन मार्क, याला अगोदर घेतलं. फ्युचर इव्हेंट्स, दे विल अटेंड द कॉन्सर्ट टुमॉरो, हे अगोदर घ्यायचं. विल दे अटेंड द कॉन्सर्ट टुमॉरो क्वेश्चन मार्क. त्यानंतर पजेशन, ही हॅज अ न्यू कार. डज ही हॅव अ न्यू कार, अशा याचं करताना मुलांना प्रॉब्लेम येतो. की इथे हॅव का आलं, तर कारण आहे इथे हॅज, ही हॅज अ कार. डज ही हॅव अ कार, इथे डज डूला ईएस लावलंय त्यामुळे इथे हॅव घ्यावं लागतं. तर ह्या स्ट्रक्चर लक्षात येणं गरजेचं आहे. डज ही हॅव अ कार. हॅबिच्युअल ऍक्शन्स असर्टिव्ह, ही गोज फॉर अ रन एव्हरी मॉर्निंग, किंवा ही गोज फॉर रनिंग असं देखील म्हणू शकतो आपण. ही गोज फॉर रनिंग एव्हरी मॉर्निंग. आणि याचं कसं होईल, डज ही गो फॉर रनिंग एव्हरी मॉर्निंग. तर अशा पद्धतीने आपल्याला चेंज करायचं आहे. त्यानंतर बघा निगेटिव्ह सेंटेन्सेस, कीप नॉट ऍट द स्ट्रक्चर. शी डज नॉट लाईक स्पिनॅच, म्हणजे पालक म्हणतो. डज शी नॉट लाईक स्पिनॅच, डज आणि इकडे नॉट आलंय असं घेऊ शकतो. किंवा किंवा डझंट शी लाईक स्पिनॅच क्वेश्चन मार्क. किंवा डज, इथे डज आणि नॉटचं एकत्र करून डझंट होतं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, कन्वर्ट द मेन इच क्लॉज केअरफुली. ऑल्दो इट वॉज रेनिंग वी वेंट फॉर अ वॉक. इवन दो इट वॉज रेनिंग डिड वी गो फॉर अ वॉक. इथे हे केअरफुली करावं लागणार आहे की कशा पद्धतीनं चेंजेस होतात स्ट्रक्चर मध्ये. आता आपण इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. असर्टिव्हचं इंट्रॉगेटिव्ह किंवा इंट्रॉगेटिव्हचं असर्टिव्ह व्हाईस वर्सा देखील बघू शकतो आपण. म्हणजे नंबर 1चा आन्सर जे, आणि ह्या आन्सरला क्वेश्चन समजून केलं तर त्याचा परत ज्याचं जे क्वेश्चन इथे दिसतंय याला व्हाईस वर्सा करायचं, याला व्हाईस असं करायचं. द कॅट इज स्लीपिंग ऑन द कॉच, इज घ्या अगोदर. इज द कॅट स्लीपिंग ऑन द कॉच. दे विल ट्रॅव्हल टू फ्रान्स नेक्स्ट इयर, विल अगोदर घ्यायचंय. विल दे ट्रॅव्हल टू फ्रान्स नेक्स्ट इयर. शी हॅज फिनिश्ड her homework. Has she finished her homework? The teacher explained, ed आलाय V2, the lesson clearly. Did the teacher explain the lesson clearly question mark. He likes to play football in the evening. Does he like to play football in the evening question mark. त्यानंतर बघा, the sun rises in the east. Does the sun rise in the east. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, फॅक्ट आहे. ही कॅन सॉल्व दिस पझल इझिली. ही कॅन अगोदर घ्यायचं, कॅन ही सॉल्व दिस पझल इझिली. दे आर प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी, आर अगोदर घ्यायचंय. आर दे प्लॅनिंग अ सरप्राईज पार्टी. शी ओन्स अ बेकरी डाऊन टाउन. सो डज शी ओन अ बेकरी डाऊन टाउन. ही स्टडीड ॲट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. डीड ही स्टडी ॲट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीने आपण बघितलेले आहे कुठल्या पद्धतीनं सेंटेन्सेस आपल्याला चेंज करायचे. आता इथे काय केलंय मी, फॉर्म्युलेट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस फॉर द फॉलोइंग असर्च. म्हणजेच काय, हे आन्सरचं हे आन्सर आहे बघा. जे क्वेश्चन दिलाय नाही ते तो पकडायचा आहे सगळ्यांनी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं आपण ते फॉर्म्युलेट केलंय. म्हणून मी व्हाईस वर्सा म्हटलंय. इथे कन्फ्युज होण्याचं कारण नाही. म्हणजे हे दिलेलं आहे पहिलं, समजा हे आहे असर्टिव्ह आणि आन्सर जे इंट्रॉगेटिव्ह. हे इंट्रॉगेटिव्हचं असर्टिव्ह कसं करायचं ते फक्त उलट पक्षी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण असर्टिव्ह सेंटेन्सेसचे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे आणि इंट्रॉगेटिव्हचे असर्टिव्ह कसे करायचे ते बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची प्रॅक्टिस टेस्ट सिरीज मधनं तुम्हाला होणार आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेशन. थँक्यू.